अय्याज भाई देखना चाहेंगे मैजिक मोबाइल कितना बड़ा स्कोर खड़ा करती है यहाँ पर। पिछले कुछ मैच यहाँ पे हारती आई है और ये पहली गेंद लेके दौड़े अय्याज भाई और खेला यहाँ पर कट शॉट और एक किरण सिंह के हाथों में 1 रन। और ये रिवर्स शिफ्ट, पहली गेंद रिवर्स शिफ्ट खेला यहाँ पर जालिंदर सिंह ने। देखना चाहते हैं कितने रन जोड़ पाएंगे और ये पूरे 4 रन। लाजवाब बल्लेबाजी यहाँ पर जालिंदर सिंह की। कल के मैच में पहला गेंद रिवर्स खेल लेते यहाँ पर जालिंदर सिंह। अगर ऐसे पहले ओपनर आते थे तो मैजिक मोबाइल टॉप पे हो सकती थी, लेकिन कुछ गलतियां उनको भुगतनी पड़ी यहाँ पर। और ये अच्छा डिफेंस किया था यहाँ पर। फिर से 1 रन। मैजिक मोबाइल अगर ये मैच जीतती है तो भी बाहर हो जाती है इस टूर्नामेंट से। बढ़िया डिफेंस यहां पर। और बढ़िया स्वीप खेला यहां पर मोहित ने। 4 रन। बढ़ता हुआ स्कोर 12 रन। धन्यवाद मुकद्दर सिंग, अतिशय सुंदर असं हिंदीमधून समालोचन करत होते। एक षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे, 12 धावा फलकावरती लागलेल्या आहे आणि आक्रमक सुरुवात या ठिकाणी झालेली आहे बिनगडी बाद। एक वेगळ्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि झेल, सुरेख असा झेल एंडी कडून निखिल कडून योग्य असा ताळमेळ होऊ शकला नाही फडी आणि चेंडूचा आणि बाद झालेला फलंदाज जालंधर सिंग। बॅट्समन नेम पहिला झटका अलगद सोडलेला, ढिल्या हाताने सोडलेला चेंडू एक व्हेरिएशन करून पाहत होते या ठिकाणी रोशन गजबीये। पहिली सफलता प्राप्त झालेली होती, त्यानंतर मात्र वेगावर नियंत्रण ठेवत एक व्हेरिएशन म्हणतो आपण
आता मात्र लगेच दुसरा चेंडू अतिशय वेगाने सोडला. आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या कलेचा उपयोग या ठिकाणी करताना पुन्हा एकदा ढिल्या हाताने सोडलेला बघावं लागेल या ठिकाणी. ओ सुरक्षित फलंदाज. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे असलेला गुण त्याचं या ठिकाणी उदाहरण प्रस्तुत करताना रोशन गजबीये. पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने अगदी बुळास सोडलेला चेंडू. या चेंडूवर सुद्धा धाव मिळालेली नाही. आणि अखेरचा चेंडू आहे हा. या बापरे हा निर्धाव षटक होऊ शकतो हा चेंडू निर्धाव झाल्यास. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक या चेंडूचा बचाव करताना निर्धाव षटक, मेडन ओव्हर ज्याला म्हणतो आपण, निर्धाव षटक. पहिल्या षटकामधल्याच 12 धावा या ठिकाणी इथे आहेत. एक गडी बाद, 2 षटकांचा खेळ पूर्ण. बारा धावा फलकावरती, एक गडी बाद. जालिंदर सिंग असं नाव बाद झालेल्या फलंदाजाचं. नवीन गोलंदाज रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचला खरी. चेंडू आणि फळीचा संपर्क होऊ शकला नाही. याचाच अर्थ असा आहे की निर्धाव चेंडू. मोहित पांडे हा फलंदाज फलंदाजी करतोय. यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा सुरेख असा संपर्क आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. या 4 धावाच्या मदतीने मोहित पांडे पोहोचतोय 5 चेंडू 10 धावांवर 2 चौकाराच्या मदतीने. आणि अय्यास भाई गोलंदाजी करताना चेंडू आणि फळीचा योग्य असा संपर्क झालेला नव्हता. त्यामुळे या चेंडूवर धाव घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. धावसंख्या थांबलेली 16 धावांवर, एक गडी बाद. मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित सर्व प्रेक्षकांचे सुरेख फटका. चेंडू आमच्याकडे, क्षेत्ररक्षक या खाली आणि सुंदर असा झेल. राहुल यांनी अतिशय सुंदर असा झेल टिपलेला, मिड विकेटला मारलेला फटकार होता. आणि दुसरा झटका. ओहो, अय्यास यांचा अतिशय सुरेख अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. आणि या ठिकाणी 2 गडी बाद 16 असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. अखेरचा चेंडू दुसऱ्या षटकाचा घेऊन येतात अय्यास. अगदी सुरुवातीपासून रेंगाळत निघालेला हा फटकार
पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने आलेला हा फटकार, पंचांचा इशारा. 3 षटकांचा खेळ पूर्ण, 17 धावा, 2 गडी बाद. अजूनपर्यंत सतीश आपलं खातं उघडू शकलेलं नाही. अनिकेत 2 चेंडू 1 धावांवर खेळतायत. आघाडीची जोडी माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज आपल्या संघाला सावरण्याची जबाबदारी घेऊन क्रीडांगणावर आली आणि सुरुवातीच्या 2 झटक्यानंतर थोडस संयमी फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज. पुन्हा रोशन यांचा सुरेख असा चेंडू, पहिल्या षटकामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केलेली होती. एका फलंदाजाला बाद केलेलं होतं आणि निर्धाव षटक टाकलेलं होतं. पुन्हा एकदा सुंदर प्रशंसा करावी लागेल या गोलंदाजाची. 8ही चेंडू निर्धाव आहे. पहिल्या षटकाचे 6 आणि हे 2 व्हेरिएशन करतात आपल्या. हवे चेंडू, झेल होता हा, झेल सुटलेला. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल. योग्य अशी साथ मिळाली नाही क्षेत्ररक्षकाची. चाचपडत खेळणारे फलंदाज पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न होता आणि साप आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं. हाताला लागून सुद्धा हा झेल टिपू शकले नाही. सुंदर गोलंदाजी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू. यावेळी फक्त यष्टीरक्षक गोलंदाज हे 2च दिसत आहेत. या दोघांकडेच हा चेंडू जातोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलोथ्रूमध्ये. सुंदर झेल, प्रशंसा करावी लागेल. पंचांचा इशारा बाद झाल्याचा. 4 षटक प्रगतीवर असताना 3रा बळी आपल्या नावावर नोंदविलेला आणि रोशन गजभिये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतायत. केवळ आणि केवळ आतापर्यंत 1 धाव दिली, 2 फलंदाजांना बाद केलं आणि 11 चेंडूंचा खेळ त्यांनी सादर केलेला आहे आतापर्यंत. नवीन आलेले फलंदाज पराग कोल्हे जे मंडळाच्या आयोजक मंडळीमध्ये सुद्धा आहेत. मला वाटतं अपेक्षेपेक्षा जास्त उंची. षटक संपल्याचा इशारा. श्यामजी पवनीकर सर नागपूरवरून बिलॉंग करतात. यांनी षटक संपल्याचा इशारा आमच्याकडे घोषित केलेला आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि मंद गतीने या ठिकाणी फलंदाजी होत आहे. संत गतीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. आतापर्यंत केवळ 18 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 3 गडी बाद आणि सातत्यपूर्ण मॅजिक मोबाईल हा संघ सातत्यपूर्ण खराब कामगिरी करतायत. यातून अंतिम सामना आहे. या सामन्यामध्ये तरी एक चांगली कामगिरी करायला पाहिजे अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे आणि त्यांचं संपूर्ण कंबरड जर मोडून काढलं असेल तर रोशन गजभिये आणि त्यांचे सहकारी गोलंदाज या दोघांनीही. रोशन गजभिये यांनी 2 षटकामध्ये केवळ 1 धाव दिली, केवळ, आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि 1 निर्धाव षटक. संपूर्ण श्रेय रोशन यांच्या नावावर जातं. निश्चितच उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणार हा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच तरण सर यांनी याला वाईड घोषित केलं. 19 धावा फलकावरती. बॅटची कळा घेत मला वाटतं संपर्क सुद्धा झालेला नव्हता. यष्टीरक्षकाच्या हातामधून चुकी झाली आणि चेंडू मागे गेला. मात्र याची जोखीम कोणीही पत्करली नाही. चेंडू मात्र पुढचा टाकावा लागेल गोलंदाजाला. निर्धाव चेंडू. राहुल गोलंदाजी करतोय. राहुल पंचा विरुद्ध अंकित.
मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा संपर्क पाहिजे असं झालेला नाही तरी सुद्धा एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही. लॉंग ऑफला मारलेला फटकार 2 टप्पे घेत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला खरी. एक धाव या ठिकाणी प्राप्त झालेली. 20 धावा फलकावरती लागलेल्या. यावेळी मात्र सुरेख असा फटकार पुन्हा त्याच ठिकाणी त्याच क्षेत्ररक्षकाकडे. यावेळी सुद्धा एक धाव. आणि या सामन्याची संपूर्ण सूत्र पराग कोल्हे यांना आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल यात शंका नाही. अंकित पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न होता. अगदी बुळात खोलवर सोडलेला हा चेंडू होता. या चेंडूवर निश्चितच निर्धाव चेंडू. 21 धावा. फारच मंद गतीने संत गतीने फलंदाजी होत आहे. फलक जे आहेत ते एका जागेवर स्तब्ध आहे बऱ्याच वेळापासून. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त पहिल्या षटकामध्ये 12 धावा. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न बघावा लागेल या ठिकाणी आणि पंचांकडे दाद मागतायत. एक धाव प्राप्त केलेली दोन्ही फलंदाजांनी. चोरटी धाव. अगदी यष्टीरक्षकाच्या बाजूला असलेला चेंडू होता. रेंगाळत राहिला होता फलंदाजांच्या बाजूलाच. यष्टीरक्षकाला वेळ लागला तोवर एक धाव एकत्रित केली आणि 22 धावा फलकावरती. थोडं आळस असलेलं क्षेत्ररक्षण होतं. पराग यांनी पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न केला जरूर. आणि या ठिकाणी एकंदरीत 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 22 धावा फळ्यावरती लागलेल्या. 3 गडी बाद. आणि इथून आपल्या संघाला जर सावरायचं असेल तर मॅजिक मोबाईल या संघाला दोन्ही संघाला तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल. यानंतर समालोचन करेल माझे सहकारी मित्र रवी भाऊ असरेट अशी मी त्यांना विनंती करतो. काफी खराब पोजीशन यहाँ मैजिक मोबाइल वॉरियर्स की. 20 रन 3 विकेट. अगली गेंद निखिल नंदगडे. और ये बॉल डॉट. वाइट का इशारा अंपायर का. इस वाइट के साथ स्कोर बढ़ता हुआ 23 रन. लॉस ऑफ 3 विकेट. अगली गेंद और बहुत ही अच्छा लेग साइड की ओर शॉट मारा है. 1 रन लेने में कामयाब. स्ट्राइक वर आले आहे पराग कोल्हे. बॉलिंग मार्च वर निखिल. फारच सुंदर येथे 1 रन साठी काढलेला चेंडू 1 रन के लिए निकाल दिया. यहाँ फिर से स्ट्राइक पर आए हैं अंकित शेळके. सामना करेंगे निखिल नंदगड़े इनका. लेग साइड की ओर मारना चाहते थे चूके. वाइड बॉल. अंपायर का इशारा वाइड बॉल. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 26 रन. और ये 6 रन. अंकित शेड़के इनके बैट से 6 रन आया है. अगली गेंद और फिर से बाहर निकल के मारने की कोशिश. चूके
अगली गेंद अंकित की, सामना करेंगे अंकित। ऑफ साइड की ओर, सॉरी लेग साइड की ओर एक रन निकाला है। फिर से स्ट्राइक पर आएंगे पराग कोल्हे। ओवर की समाप्ति, ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 33 रन, लॉस ऑफ 3 विकेट। 6 ओवर समाप्त। फिर से स्ट्राइक पर आएंगे अंकित शेळके। 12 रन के निजी स्कोर पर खेल रहे अंकित। उसी तरह पराग कोल्हे 2 रन के निजी स्कोर पर खेल रहे। अगले गेंदबाज राहुल पंचभाई। और अंपायर का इशारा, वाइड बॉल। दिशा से भटके यहां राहुल पंचभाई फिर से बॉलिंग मार्च में तैयार। अगली गेंद के लिए राहुल, सामना करेंगे अंकित। और ये डॉट बॉल, समझ नहीं पाए यहां अंकित राहुल की गेंद को। फिर से राहुल अंकित तैयार राहुल की गेंद के लिए। और ये उठा के मारना चाहते थे, बड़ा शॉट, बॉल समझ नहीं पाए वो। 2 बॉल डॉट की यहां अंकित ने। बड़ा अगली गेंद, अरे ऑफसाइड की ओर। 1 रन ले लिया, दूसरा रन लेने की कोशिश, चूंकि 17 बॉल पे 13 रन के निजी स्कोर पर खेल रहे यहां अंकित। अगले बल्लेबाज पराग। अरे पराग कोल्हे रन आउट, स्टंपिंग। चौथे विकेट का पतन यहां पराग कोल्हे के रूप में। पराग कोल्हे की जगह लेने आए हैं यश राउत। अगली गेंद, अरे उठा के मार दिया या लेग साइड की ओर, और 6 रन। हाँ चांस है, अपन दोनों चांस पर ही है। टाइगर भी चांस पर ही है। अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी यहां एमवीपी की ओर से। 7 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 41 रन, लॉस ऑफ 4 विकेट। रन, 4 विकेट्स, 7 ओवर कंप्लीट।
अगली गेंद स्टाइल में बॉलिंग करते हुए बहुत ही अच्छी स्टाइल इनकी, बुमराह स्टाइल में बॉलिंग करते हुए यहाँ अगली गेंद बहुत ही अच्छी फील्डिंग वहां। अगली गेंद बहुत ही अच्छे बॉलिंग का प्रदर्शन यहाँ एमईपी की ओर से। और अगली गेंद के लिए तैयार बैट्समैन। और घुमा के मारना चाहते थे, चूंकि बॉल समझ नहीं पाई यहाँ। यशराज मंगल की अगली गेंद, बॉलिंग मार्च पर जा रहे हैं यशराज मंगल। और ये उठा के मारा है, कैच हो सकती थी, कैच ड्रॉप हुई। इसी के साथ 2 रन भी पूरे किए। खुद के फॉलो थ्रू में कैच लेना चाहते थे यहां बॉलर। अगली गेंद यश की सामना करेंगे और ये उठा के मार दिया लेग साइड की ओर। 6 रन। आठ ओवर के समाप्ति के बाद स्कोर बढ़ता हुआ 50 रन, लॉस ऑफ 4 विकेट। अब देखते हैं एमईपी ये 50 रन निकाल पाती है या नहीं। काफी लो स्कोरिंग मैच हो रहे यहाँ। जब मैचेस चालू हुई थी तो ऐसा लग रहा था बड़े बड़े बल्लेबाज, बड़े बड़े नाम थे इस टूर्नामेंट में, बड़े बड़े हिट लगेंगे, बड़े स्कोर खड़े होंगे, ऐसी पब्लिक को उम्मीद थी, मगर ऐसा कुछ हुआ नहीं। और बैट्समैन बॉल चेक कर लीजिए प्लीज। और इसी के साथ मेरे सहकारी कमेंटेटर मराठी में कमेंट्री देंगे।
हॅलो, लवकरात लवकर सामना सुरू करावा. हा संघ आपलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवताना केवळ 50 धावांची मजल मारू शकलेला मॅजिक मोबाईल, परंतु लो स्कोरिंग मॅच होत आहेत या ग्राउंडवर. त्या अनुषंगाने आशा सोडायला नको आहेत, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, अजून काहीही होऊ शकतं. आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे अशा क्षणी. आणि या ठिकाणी परस्पर विरोधी संघ MVP हा संघ विचार करत असेल की आम्ही 4-5 षटकांमध्येच हा सामना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू. MVP स्पार्टन या संघाची आघाडीची फलंदाजाची जोडी क्रीडांगणावर पोहोचताना आणि गोलंदाजीचा भार बघावा लागेल. कर्णधार मॅजिक मोबाईल या संघाचे कर्णधार कोणाच्या खांद्यावर पोहोचवतात. बॉलर्स नेम आयुष. पहिला चेंडू, सुरेख असा फटकार, फळी आणि चेंडूचा संपर्क चांगला झाल्याचा या ठिकाणी आवाज आला. सुरेख असं क्षेत्ररक्षण सुद्धा या ठिकाणी यश यांचं. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना आणि खातं उघडलं या ठिकाणी स्वतःचं आणि आपल्या संघाचं. यश चौरे आणि राहुल ही जोडी एक धाव या ठिकाणी प्राप्त केलेली. डावखोरे फलंदाज रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यांच्या पॉइंटला, डावखोरे फलंदाज असल्यामुळे त्यांच्या पॉइंटला मारलेला फटकार सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. या चेंडूवर धाव मात्र मिळालेला नाही. राहुल विरुद्ध ऐफाज अशी ही जोडी. पुन्हा रिव्हर्स स्वीप आणि आता निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा, पॉइंटच्या वरून षटकार. षटकाराने खातं उघडलं राहुल पंच यांनी. पहिल्या वेळी फारसा संपर्क झालेला नव्हता फळी आणि चेंडूचा. दुसऱ्या वेळी मात्र पॉइंटच्या वरून, कारण डावखोरे फलंदाज आहे, त्यांच्या पॉइंटच्या वरून मारण्यात पुन्हा तसाच प्रकारचा तसाच फटका. यावेळी मात्र चौकारांनी समाधान मानावं लागेल. केवळ 2 चेंडू 3 चेंडूचा सामना केला आणि 10 धावा फळ्यावरती लागल्या. धावांचं लक्ष फारसं नाही, त्या अनुषंगाने विचार करत असेल आणि हल्ला चढवला. पुन्हा राहुल पंच यांनी तशाच प्रकारचा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा फारसा संपर्क पाहिजे तसं झाला नाही आणि यानंतर
नो बॉल. यानंतरचा होणारा सामना टायगर विरुद्ध मुंडूस. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 11 खेळाडूंची यादी घेऊन आमच्याशी संपर्क साधावा आणि नाणेफेकीचा कौल घ्यावा. यानंतरचा होणारा सामना टायगर विरुद्ध मुंडूस. दोन्ही संघाचे कर्णधार आपली 11 खेळाडूंची यादी घेऊन छगन भाऊ चिकू भाऊ यांच्याशी संपर्क साधतील. पंचांचा इशारा. उजव्या एसटीच्या बरात त्यांच्या डाव्या एसटीच्या बरात बाहेरून जाणारा हा चेंडू होता. वाईट दिला. सुरेख धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न. 13 धावा फलकावरती लागल्या. 5 चेंडूचा सामना करत 10 धावा. बॅटची कडा घेत चेंडू गेला एसटी रक्षकाच्या मागे. या चेंडूवर निश्चितच धाव प्राप्त होणार नाही. 1 षटक 13 धावा बिनगडी बाद. सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल. साईनंद रियालिटी प्रस्तुत भव्य रात्रकालीन काटोल प्रीमियर लीग पर्व 4. 8 संघ दाखल झालेत आणि यासाठी अथक प्रयत्न केला अशी ही पूर्ण मंडळी. अध्यक्ष अंशुभाऊ ठाकूर, उपाध्यक्ष संदीप भाऊ इंगळे, सचिव छगन भाऊ ठाकूर, सहसचिव सलमान भाई अली, सदस्य नितीन भाऊ पांडे, राहुल भाऊ पंचमबाई, अरुण भाऊ हिरुडकर, अक्षय भाऊ हिरुडकर, पराग भाऊ कोल्हे, आदित्य भाऊ पारवेकर. मोहितचा सुरेख असा चेंडू, तेवढा सुरेख असा फटका निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा. मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा षटकार. 19 धावा फळ्यावरती लागलेल्या. धाकळ फलंदाज सुरेख असा फटकार. आदित्य भाऊ पारवेकर, रोशन भाऊ गजबिये, पियुष भाऊ जयस्वाल, चेतन भाऊ भजन, अविनाश भाऊ वाघमारे, त्याचबरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमींचे, प्रेक्षकांचे, आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत. रिव्हर्स स्वीप आणि झेल मासा गडाला लावला. यश चौरे यावेळी मात्र फारसे काही करू शकले नाही. 2 चेंडू 7 धावांवर खेळत होते. पहिला झटका 19 धावांवर. केवळ 7 चेंडूचा खेळ, केवळ 8 चेंडूचा खेळ झालेला. 19 धावा फड्यावर 40 चेंडू 32 असं समीकरण आलेलं. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे खेळाडू 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचून देतील. या खेळाडूच्या जागेवर बंद कोणता खेळाडू आहे ते सांगून द्याल. एक मिनिट थांबाल. रिप्लेस सांगा कोणाच्या. वेदांत. रिव्हर्स स्वीप योग्य असं ताळमेळ झालं. सुरेख फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. रेंगाळत संपूर्ण क्षेत्ररक्षक आतमध्ये होते. या संधीचा फायदा घेत सुरेख असा फटका निघालेला फळीमधून. शुभम चौधरी यांच्या फळीमधून निघालेला हा फटकार होता. वाईड. पंचांचा इशारा. यावेळी डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू. 23 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. जवळपास अर्ध्या धावा फळ्यावरती झालेल्या आहे. जेमतेम दुसरं षटक सुरू आहे.
फडी आणि चेंडूचा काहीही संपर्क नाही. पुढे सरसावून टोलवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑनला. एक धाव प्राप्त केलेली. धावसंख्या वाढून झालेली आहे 24 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण 25 धावा फळ्यावरती लागलेला आहे. आता 26 धावांची आवश्यकता 6 षटकामध्ये असं समीकरण या ठिकाणी आलेलं. टायगर 11 आणि मोंडूस टायगर 11 आणि मोंडूस या दोनही संघाचे कर्णधार मोंडूस ग्रुप हरीशभाऊ इंगळे आणि टायगर 11 इरफानभाई अली दोनही फलंदाज दोन्ही कर्णधार. 11 खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचून द्या आणि टॉस करण्याकरता येऊन जा. स्पिनर फिरकी गोलंदाज आणि एक टप्पा घेऊन चौका. गोलंदाजी करतायत वर्माजी. पुन्हा एकदा मोठा फटकार. यावेळी मात्र सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार. पंचांचा इशारा. 34 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. 35 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. पुन्हा एकदा यावेळी मात्र संपर्क झालेला नाही फारसा. फडी आणि चेंडूचा मागे सरसावून उजव्या पायावर वजन देऊन हा फटकार मारण्याचा प्रयत्न डाव्या साईडला, परंतु या ठिकाणी असफल झाले. पुन्हा एकदा मोठा फटकार. चेंडू आमच्याकडे सरळ वर्माजी या ठिकाणी गोलंदाजी करतायत. भरपूर वयस्क असलेले परंतु मनाने तरुण असलेले गोलंदाज वर्माजी. सुरेख फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने, माफ करा लॉंग ऑफच्या दिशेने. चौकार. पंचेचाळीस धावा फलकावरती लागलेला आहे. एक नो बॉल दिलेला आहे आणि हा चौकार गेलेला आहे. आता केवळ 1 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयी होण्याकरता. 50 धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. MVP स्पार्टन या संघाला. पुन्हा एकदा सुरेख फटका आणि षटकार. विजयी झालेला संघ. यानंतरचा होणारा सामना टायगर 11 विरुद्ध मोंडूस. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक घेण्याकरता मंचाच्या पुढे येतील. एक मेडन ओव्हर आहे. 2 ओव्हर मध्ये टॉस करण्याकरता नाणेफेकीचा कॉल घेण्याकरता या ठिकाणी येतील